नमस्कार. आपलं माथेरान कट्ट्यामध्ये सहर्ष स्वागत. गेल्या 2 दिवसापूर्वी या ठिकाणी एक माथेरानमध्ये पहिलाच अशी विचित्र घटना घडली की जो चोरीचा प्रकार होता, परंतु ह्याला चोरी बोलू शकत नाही, ह्याला दरोडा बोलू शकतो. कारण प्रसंगच असा होता. नक्की काय प्रसंग होता आणि ते पीडित कुटुंब आपल्यासोबत आहेत. हे माजी नगरसेवक आहेत नारायण मारुती कदम आणि त्यांच्या पत्नी आहेत. त्या दोघांसाठी जो प्रसंग घडला खूप भयावह प्रसंग होता आणि त्यातून त्यांनी आपला जीव कसा वाचवला आणि कशा पद्धतीने त्यांनी आपली सुटका केली हे सर्व आपल्याला त्यांच्याकडूनच जाणून घ्यायचं आहे. काका, काय सांगाल? 16 तारखेची ती भयावह रात्र आहे, तुम्हाला अजूनही स्मरणात आहे की नक्की काय झालेलं? 16 तारखेला शुक्रवारची गोष्ट आहे. शुक्रवारी दुपार म्हणजे 4 वाजता आम्ही दुकान बंद करून मी आणि माझी गणपती उत्सव होतो तिथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेलो होतो. मी माझी मिसेस हळदी कुंकू होता राम मंदिरमध्ये, तिथे गेले होते. त्या दिवशी आम्हाला थोडा यायला वेळ झाला. 7:45 वाजता आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी जेवण वगैरे बनवलं. मी दिवाबत्ती देवबत्ती वगैरे केली आणि बसलो होतो. साधारण 8:30 ते 9च्या दरम्यान या कालावधीमध्ये एक इसम पहिला सिगरेट मागायला म्हणून आला. सिगरेट मागायला आला तर त्याला मी सिगारेट दिले तर सिगारेट घेईपर्यंत दुसरे 3 जण दरवाज्यातून सरळ आतमध्ये प्रवेश करून दरवाजा बंद करून घेतला. आतून कडी लावली. माझी मिसेस जेवणाला वेळ होता थोडा म्हणून साखर भरत बसली होती. पाठीमागच्या बाजून तोंड बंद दाबून धरले. मी आत बसलो दुकानात. मला तिकडनं वडत आणून तिथे बेडवरती आडवा पाडून माझंही तोंड वगैरे दाबण्यास सुरुवात केली. मी विचारलं तर अरे तू बोल, क्या है क्या हो तो बता. बोले आम्हाला हमको कॅश मागतो. कॅश आता म्हणलं आपलं वाचवण्याच्या यासाठी ते त्यांनी कपाटं वगैरे खोलायला सुरुवात केली. ते प्रथम माझ्या मिसेसच्या ड्रायव्हर खोलला, म्हणजे कपाटात लॉकर ते खोललं. त्याच्यातून तिचं गंठण, अजून एक छोटा गंठण होतं ते गंठण, त्यानंतर ती एक माळ होती, ती माळ, कानातले आणि चेन. माझी ते आतमधनं बाहेर एवढं आणतानाच माझी चेन काढून घेतली. त्याच्यानंतर नंतर परत अजून मी म्हटलं माझ्याकडचं जे लॉकर राहते वाटतं तसं, माझ्याकडच्या लॉकरमध्ये पैसे होते. ते लॉकर त्यांनी खोललं. ते लॉकर तिथे चावी होती समोर, ती चावी घेऊन त्यांनी ते लॉकर खोललं. त्याच्यातले सर्व पैसे काढून घेतले. त्याच्यानंतर परत तिथं मला तसंच दाबून धरलं. परत आमचे हातपाय बांधले, दोघांचेही हातपाय बांधून घेतले. परत दुकानात गेले. त्या दुकानात माझ्याकडून तुम्हाला दाखवत होती, माझ्याकडे अशी सिस्टम वेगळी आहे पैसे ठेवायची. त्याबद्दल आपण माल भरपूर भरून ठेवतो, त्या दृष्टिकोनातून पैसे मालाचे आम्ही यूज करत नाही. तर त्या ह्याच्यात सर्व ते पैसे सर्व काढून घेतले. ते पैसे काढून घेतल्यानंतर परत येऊन आम्हाला धमकी दिली की बोले जर पोलीस स्टेशनला गेला तर आम्ही परत येऊन तुम्हाला जिवे मारून टाकू, अशी धमकी दिली. त्याच्यानंतर मग त्यांनी परत आमचे माझे हात बांधून पाय बांधलेले होते, तरी पण ती मफलर परत घेऊन खाली पायाला बांधलेले त्याला बांधून घेऊन हात इथे असे परत बांधून घेतले. मिसेसचे पाय बांधले होते, हात बांधले, तरी पण माझं एक शर्ट घेतलं तिथे. त्या शर्टाने बी तिचे हात आणि पाय बांधून ठेवले होते. मग नंतर ते निघून बाहेर टाळं लॉक काढलं. तिकडून बाहेरचे टाळा लागा गेल्या. तर ती बोलली टाळं कशाला मारतो, आम्ही तर आम्हाला काय उठतंय ते बांधून ठेवलं. तर ते टाळं ठेवलं, बाहेर न आले, कडी लावली, निघून. म्हणजे अर्ध्या 1 तासाच्या आतमध्ये त्यांनी एवढं काम केलं. मग तुम्ही तुमची सुटका कशी काय करून घेतली? ते माझे हात होते ना, ते पहिले त्यांनी असे बांधलेले, ते परत सोडले. 3 वेळा हात सोडले माझे. नंतर परत मग असे धरले, असे बांधले. पण ते बांधले त्यांनी
तर त्यांना काय हे नाही, त्यांनी परत डबल टिबल असं टावेल. पण मी काय केलं, थोडेसे असे हलवले हात असे, तर माझा एक हात सैल झाला तर मी तो काढला आणि हा पण काढला. मग मी माझे पाय सोडले. नंतर मग यांचे सोडत होतो. पण नंतर मी काय विचार केला, ते जर बाहेर असले, आवाज बिवाज बाहेर आपण निघायचं म्हणजे आवाज येणार ना, काय यांनी हातबीत सोडलेत किंवा आपण बोलताना दिसेल. म्हणून म्हणलं यांना, म्हटलं 10-15 मिनिटं थांबा तुम्ही, आपण नंतर जाऊया बाहेर, बघू कसं जायचं ते. नंतर मग यांचे मी हातपाय सोडले. आणि नंतर मग या फटीतून, ही एवढूशा फटीतून यांना पहिले पाय बाहेर सोडले आणि नंतर मग यांनी खुर्ची अशी पायाने अशी घेतली आणि मग हळूहळू सरकत बाहेर निघाले. मी कडी काढली तेव्हा मग मी आली बाहेर. बरं, आमच्याकडे मोबाईलही नाही. हा मोबाईल तर त्यांनी अगोदरच काढून घेतले. मोबाईल काढून घेतल्यानंतर आम्हाला संपर्क साधण्याचा हेच नाही. मग आम्ही इथे परत बाहेर लॉक लावला. आणि हात जर सुटले नसते ना आणि हे जर नसतं तर मग आम्हाला आतमध्येच राहायला लागलं असतं. मग इथे नंतर दिलीपच्या इथे निघून गेलो. तिथे गेल्यानंतर मग एकामेकाला बोलून मग फोन करून सुरुवात केली सांगायची. सर प्रश्न असा आहे, माझ्याकडे जी मॅगी संपवली जाते ती पैसे त्याच्यातला प्रॉफिट मी घेत नाही, माझ्या मिसेसला देऊन टाकतो. ते 2 वर्षापासून तिच्याकडे ते पैसे होते. कमी जास्त आपण होतातच ना, पैसे काढतोच ना त्यातून. 70 ते 75 हजार रुपये तिचे होते. शिवाय मी बी हे केलेले पैसे असतात. त्यात तुम्हाला म्हटलं मी की जे बिस्किट हे ते असे याचे पैसे असतात, हे पैसे मी वेगळे करून हे पैसे मी यूज करत नाही, हे बॅलन्स म्हणून ठेवल्या जातात. तर ते काही, आणि आपल्याकडची बँक तर माहिती आहे, 2 वर्ष झाली माझ्या बँकेच्या बुकावरती एंट्री नाही. आपण जाऊन नेट बंद हे असा प्रकार असतो. आणि त्या दृष्टीने मी हे ते पैसे जेव्हा भरपूर जमा होतात असं वाटलं आपल्याला येत ते. आणि रोज आपण बाजारात जायचं एवढं आमचं जमत नाही. बँकेत गेलं तर कधी कधी तास बी जातो, 1.5 तास बी जातो, एवढा आपल्याकडे वेळ नसतो जाणं येणं, तिकडचे लोकांचे व्यवहार बघणं. त्यासाठी ते पैसे मी घरी ठेवले जातात. ऑनलाईन कॅश गेली का तुमची? गेली. बँक रिकामी झाली. बँक बॅलन्समधनं आम्ही अर्ज दिला होता. अर्ज द्यायच्या आधी, हे शुक्रवारची ही गोष्ट आहे, शनिवारी सकाळी 7:30 वाजेपर्यंत बँक क्लिअर झाली. तर आज आम्ही तिथे बँकेत जाऊन आलो. बँकेतून ते रिपोर्ट, तर तेही आता आम्ही पोलीस स्टेशनला आणून दिलेले. कुठल्या बँकेत कुणाच्या खात्यावरती ते जमा केले. पोलीस स्टेशनमधनं सांगण्यात आलं की ते पैसे तुमचे जाणार नाहीत, ते पैसे आम्ही तुम्हाला मिळवून देऊ. बाकी पैशाचा काय भरोसा सांगताय. ते जोडत होते ना. असं वाटलं ना की शेवटी जर माझ्या तर मनात असं, जर आमच्याकडे ती कॅश आणि ही जर नसती भेटली, काय त्यांना तेवढी आमच्याकडनं कॅश वगैरे जर भेटले नसते, दागिने वगैरे भेटले नसते, तर शेवटी काय नाही तर त्या रागाच्या भरात ते मारूनच गेले असते. भेटले त्या आनंदात निघून गेल्यासारखं वाटलं त्यांना. नसतं भेटलं तर त्यांनी ते नक्कीच केलं असतं. शिवासारखा हत्यार होतं त्याच्याकडे, बस. बाकीच्यांकडे काही नव्हते. आणि एकानेच फक्त तोंड बांधलेला होता, बाकी तिघ असे खुले होते, ओपन होते. हे पूर्वी कधी आलेले तुमच्याकडे? 2 दिवसापूर्वीच ते 2 जण आले होते. त्यातले 2 जण इथं आले. तर माझ्याकडून एक बिस्लरी घेतली, एक थंडाची बाटली घेतली, ग्लास मागितला. खाली पॉइंटला गेले, पॉइंटवरून आले, ग्लास इथे ठेवला आणि तिथे समोर वाकड्यावर बसले होते. पूर्ण अंधार पडला, मी दिवाबत्ती करतो, पूर्ण अंधार पडला. नंतर ते निघून गेले. त्यानंतर निघून इकडे गेले. त्यांना म्हणजे कसं काय ओळखलं गेलं तुम्ही? ते तो बसला होता ना, आला होता ना, त्याला मी बरोबर इथेशी आल्यानंतर ओळखलं. मी बोलणार होती त्याला, अरे तू तर 2 दिवसापूर्वी आला होता, पण मी ती सगळी एकदम घुसलीत ना आणि कडी लावली, त्याच्यानंतर मी तोंडातून आवाजच नाही काढला. नाही, नंतर दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला तुम्हाला म्हणजे सीसीटीव्ही दाखवलं, दाखवलं म्हणजे काय होतं? हा, ते कपड्यांवरून आणि त्याचे चेहरा बरोबर माझ्या लक्षात होता. आणि त्याची उंची आणि गोरासारखा, 3 उंच होते आणि एक थोडा बुटका होता. तो बुटकाच माणूस इथं प्रथम. हा, पहिला पण तोच आला होता. पोलिसांनी कंप्लेंट केलेली. त्या कंप्लेंटमध्ये त्यांनी असं सांगितलं, आमचा तपास चालू आहे, आम्ही शोधाला माणसं पाठवलेली आहेत, असे एवढेच सांगतात, बाकी नाही काय सांगत. आणि कोण संशयित 2 का 3 व्यक्ती त्यांना घावलेले आहेत, ते पोलीस स्टेशनला आहेतच. पण त्यांच्या मार्फत त्यांच्याकडनं काही चौकशी करून त्यांची चौकशी चालू आहे.
एवढ्या वर्षा काळातनं आमच्या बाजूला म्हणजे शिवाजी महाराजांच्या अर्धा पुतळ्यापासून पुढे CCTVचं हे काहीच नाही. नगरपालिकेचे पथदिवे आहेत, त्या दिव्यांचे सुद्धा काही वेळेला काही कारणांनी कुठे शॉर्ट होतो, काय होतं, आधीमध्ये हे दिवे नसतात. दिवे आहेत पण तोच प्रकार आहे, बाकी तर विशेष अशी सुविधा काही नाही. तुम्ही पाहिलं तर माथेरानचा एकदम हॉटस्पॉट असलेला हा वंट्रेल पॉईंट, सर्व पर्यटक या ठिकाणी येत असतात. मात्र जर वंट्रेल पॉईंटची जर अवस्था पाहिली तर या ठिकाणी येणारे रस्ते देखील व्यवस्थित नाही आहे. प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर इथले पथदिवे आहेत ते तुम्हाला कुठेही दिसणार नाही. या स्पॉटवरती अशा काही घटना कधी घडलेल्या नाहीत. मात्र येथे येणारे आजूबाजूच्या वाड्यातील जे आदिवासी बांधव असतात ते आपला उदरनिर्वाह करण्यासाठी याच वाटेने वंट्रेलच्या दिशेने माथेरानला येत असतात. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं CCTV किंवा पथदिवे नसल्यामुळे येथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे खूप हाल होत असतात, गैरसोय होत असते. यासाठी प्रशासनाने देखील सतर्क राहणं गरजेचं आहे की जेणेकरून या ठिकाणी पथदिवे लागले गेले पाहिजे आणि इथल्या नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी CCTV देखील लागले गेले पाहिजेत. हीच मागणी इथल्या नागरिकांची देखील आहे. कारण हा जो प्रकार होता तो भयंकर होता. कारण 4 लोक या ठिकाणी येतात काय आणि दरोडा टाकतात काय, धारदार शस्त्राचा धाक दाखवून येथील जे दाम्पत्य आहे त्यांना तोंड बांधून या ठिकाणी सूर्याचा धाक दाखवला जातो आणि आपल्या या घटनेला ते अंजाम देत आणि त्यात ते यशस्वी देखील होतात आणि या ठिकाणाहून ते धूम ठोकतात.